3300 कोटी निधी जर आला असेल तर आज बारामती दुबईसारखी दिसायला पाहिजे होती, किंवा लंडन अमेरिका सारखी बारामती शहर आपल्याला दिसायला पाहिजे होतं, पण ते आपल्याला काय होताना दिसत नाही आहे. आणि जर खरंच एवढे पैसे इथं आले असतील तर मग त्या पद्धतीचा विकास आपल्याला दिसत का नाही, किंवा ते पैसे खरंच आलेत का, हा एक प्रश्न तयार होतो. आणि जर आले असतील तर मग गेले कुठं, हा दुसरा प्रश्न तिथं तयार होत असतो. कारण दर 3 महिन्याला आपण CCTV कॅमेरा बदलत असतो, खराब क्वालिटीचे सगळे कॅमेरे तिथं लावले जातात. आपले रस्ते आपण सारखं खोदत असतो, स्पीड ब्रेकर आपण टाकत असतो, मग रस्त्याची उंची आपण तिथं करत उंची आपण वाढवत असतो आणि परत एक स्पीड ब्रेकर तिथं टाकत असतो. सारखं सतत तिथं कामं चालू असतात. भरपूर लोकांना त्याचा त्रास होतो, ट्रॅफिक वाढतो. डंपर आणि हे बारामतीमध्ये एवढे वाढलेत की दर आठवड्याला कुणाचं तरी आयुष्य त्या डंपरच्या खाली जातं. ही ट्रॅफिकची कोंडी असेल, काही लोकांना प्यायला सुद्धा पाणी नाही आहे. पाणीपट्टी, घरपट्टी ही आज बारामतीमध्ये अख्ख्या जिल्ह्यात सगळ्यात हायेस्ट आहे. मग हे सगळे प्रश्न मार्गी का नाही लागले? एखादा रस्ता चांगला केला किंवा बिग वन रोड चांगलं केलं, बारामतीचं ब्युटिफिकेशन झालं, सुशोभीकरण झालं, म्हणजे सामान्य जनतेचे प्रॉब्लेम सुटले असं अजिबात नाही आहे. काही जे लोक आहेत 1% जे आपण म्हणतो, जे श्रीमंत लोक आहेत, त्यांची कामं झाली असतील, पण आज सामान्य जनतेची कामं कुठं झालीत? आज पण अडचण आहे, आज पण ट्रॅफिक आहे, आज पण ॲक्सिडेंट आहेत, आज पण लोकांना तिथं नोकऱ्या नाही आहेत, आज पण नगरपालिकेचे जे शाळा आहेत ते नीट चालवले जात नाही आहेत. ही सगळी जी कामं आहेत, 99% जनतेची जी कामं आहेत, ती कामं राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, वंचित आणि काँग्रेस, आमचे सगळे मित्रपक्ष, आमची आघाडी, ही सगळी कामं जनतेसाठी करणार आहे.